मनाची निरागसता, हृदयाची कोमलता, ज्ञानाची उत्सुकता, भविष्याची आशा, उद्याचा देश घडवणाऱ्या माझ्या सर्व बालगोपालांना बालदिनानिमित्त खूप खूप मनापासून शुभेच्छा। आज आहे 14 नोव्हेंबर म्हणजेच बालदिन। तर बालदिन विशेष बघूया आज आपली चॉकलेटची रेसिपी। नमस्कार मंडळी, मी अर्चना तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे आपल्या चॅनलमध्ये म्हणजेच अर्चना लिमसे या चॅनलमध्ये। तर फ्रेंड्स, आज आहे 14 नोव्हेंबर। 14 नोव्हेंबर म्हणजेच बालदिन। तर बालदिन विशेष मी आज तुमच्यासोबत चॉकलेटची रेसिपीचा व्हिडिओ शेअर करणार आहे। तर फ्रेंड्स, चॉकलेट हे कोणाला नाही आवडत, मोठ्यांना आवडते तर लहान मुलांना आवडतेच आवडते। तर फ्रेंड्स, चला मग अशा छानशा आणि क्यूटशा चॉकलेटची रेसिपी आपण बघूया। तर यासाठी आपल्याला असे चॉकलेटचे कंपाऊंड लागणार आहेत। तर मी मिल्क कंपाऊंड घेतलेला आहे। तर हे तुम्हाला कोणत्याही ग्रोसरी शॉपमध्ये किंवा डीमार्टमध्ये किंवा डेली नीड्समध्ये सहजरित्या अवेलेबल होतील। तर अशा प्रकारे मी हे मिल्क कंपाऊंड घेतलेलं आहे आणि त्याला असं त्याचे छोटे छोटे स्लाइस मी करून घेणार आहे। तर फ्रेंड्स, प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू म्हणत असत की लहान मुले हे देशाचे भविष्य आहे आणि मुले म्हणजे देवाघरची फुले आहेत। तर त्यांना आपण प्रेम दिले पाहिजे, संस्कार दिले पाहिजेत आणि चांगले उच्च दर्जाचे शिक्षण हे दिले पाहिजे, कारण की ते आपला देश घडविणार आहेत आणि देशाचे भविष्य आहेत। तर फ्रेंड्स, अशा प्रकारे चॉकलेट कंपाऊंडचे मी बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहे आणि ते एका भांड्यामध्ये मी असे घालून घेतलेले आहे। खाली एका कढईमध्ये मी पाणी बॉईल केलेलं आहे आणि त्यावर हे भांडं, चॉकलेटचं भांडं मी असं आपलं चॉकलेट मेल्ट करण्यासाठी मी ठेवलेलं आहे। तर अशा प्रकारे मी हे चॉकलेट असं मेल्ट करून घेत आहे। मेल्ट होण्याची प्रोसेस ही चालू आहे। पाणी खालचं जे आपण कढईत पाणी तापण्याकरता ठेवलं होतं ते पाणी छानपैकी उकळून द्यायचं आहे आणि नंतर त्याच्यावर हे भांडं ठेवायचं आहे, म्हणजे आपलं चॉकलेट हे लवकर मेल्ट होईल। तर इथे तुम्ही बघतच असाल चॉकलेट हे आपलं छानपैकी असं मेल्ट झालेलं आहे। आणि या चॉकलेटचे कंपाऊंड हे वेगवेगळ्या प्रकारचे भेटतात। व्हाईट कंपाऊंड भेटतं, पुन्हा मिल्क कंपाऊंड असतं, डार्क चॉकलेटचं कंपाऊंड असतं। तर याच्यामधनं जे तुम्हाला आवडेल, जे तुमच्या इकडे अवेलेबल होईल ते तुम्ही आणून अशा प्रकारे तुम्ही चॉकलेट बनवू शकता। तर इथे चॉकलेट्स स्टफिंग करण्यासाठी, चॉकलेटच्या आतमध्ये स्टफिंग करण्यासाठी मी इथे काही काजू बदामाचे तुकडे घेतलेले आहेत। ते मी काजू बदामाचे तुकडे चॉकलेटमध्ये स्टफिंग म्हणून घालणार आहे। खूप छान आणि क्रंची क्रंची असे लागतात। तर फ्रेंड्स, तुम्ही यामध्ये असे काजू बदामाचे तुकडे देखील घालू शकतात किंवा दुकानामध्ये किंवा ग्रोसरी शॉपमध्ये असे राईस बॉल छोटे छोटे भेटतात, तेही तुम्ही स्टफिंग म्हणून वापरू शकतात। किंवा टूटी फ्रूटी ही बाजारामध्ये सहजरित्या अवेलेबल होते, तीही तुम्ही वापरू शकता। तर इथे मी हार्ट शेपमध्ये चॉकलेटचं मोल्ड घेतलेलं आहे आणि त्यात असे काजू बदामाचे तुकडे मी गार्निशिंग करता खाली घातलेले आहेत। तर फ्रेंड्स, वेगवेगळ्या आकाराचे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे असे चॉकलेटचे मोल्ड हे बाजारात अवेलेबल आहेत। तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही आणू शकता आणि त्या आकाराचे चॉकलेट तुम्ही घरी बनवू शकता। तर अशा प्रकारे खाली काजू बदाम घातल्यानंतर मी त्याच्यावर मेल्ट झालेले चॉकलेट हे असे चमच्याने थोडे थोडे करून घालून घेणार आहे। पूर्णपणे घालायचं नाही आहे, कारण परत त्याला आपल्याला मध्ये असे थोडेसे काजू बदामाचे तुकडे घालायचे आहेत। तर अशा प्रकारे चॉकलेट मी असं थोडं थोडं करून घालून घेत आहे। फ्रेंड्स, तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे काजू बदाम किंवा राईस बॉल देखील घालू शकतात। आणि इथे मी मिल्क कंपाऊंड घेतलेला आहे। तुम्ही व्हाईट कंपाऊंड देखील घेऊ शकता किंवा डार्क कंपाऊंड देखील घेऊ शकता। तर अशा प्रकारे चॉकलेट घालून झाल्यावर पुन्हा मी एकदा काजू बदामाचे असे काप घातलेले आहेत। तर अशा प्रकारे या चॉकलेट मोल्डमध्ये मी सर्व चॉकलेट असे घालून घेणार आहे। तर फ्रेंड्स, अशा प्रकारे सर्व चॉकलेट मी या चॉकलेट मोल्डमध्ये फिल केलेले आहे आणि त्याला असं छानपैकी आपल्याला टॅप करायचं आहे। टॅप का करायचं आहे, कारण त्यात जे एअर साचलेलं असतं ते बाहेर निघलं जाईल आणि आपले चॉकलेट व्यवस्थित सेट होतील। तर हे चॉकलेट मोल्ड आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। सेट होण्यासाठी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, फ्रीजरमध्ये नाही। तर फ्रेंड्स,
आपल्याला हे चॉकलेट मोल्ड फ्रीजमध्ये 10 ते 15 मिनटं आपलं चॉकलेट सेट होण्यासाठी ठेवायचं आहे आणि ठेवल्यानंतर 15 मिनटांनी आपल्याला ते बाहेर काढायचं आहे सेट झाल्यावर. तर इथे तुम्ही बघू शकता चॉकलेट हे छानपैकी सेट झालेले आहेत आणि या चॉकलेटला मी आता एक एक करून अशी काढून घेत आहे. तर तुम्ही इथे बघतच असाल किती इझिली आपले चॉकलेट बाहेर निघत आहेत. काहीही त्रास होत नाही आहे चॉकलेट काढताना किंवा तुटले जात नाहीत. एकदम इझिली आपले चॉकलेट बाहेर निघत आहेत. तर अशा प्रकारे मी इथे आपले सर्व चॉकलेट काढून घेतलेले आहेत आणि किती छान रंग आणि आकारही दिसत आहेत, चमकत आहेत, शाईन करत आहेत चॉकलेट. बिलकुल स्टिकी झालेले नाहीत. एकदम छानपैकी असे आपले चॉकलेट इथे बनून तयार आहेत. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी सर्व चॉकलेट मोल्डमधून काढून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता किती छान असे आपले चॉकलेट खाण्यासाठी रेडी आहेत. तर अशा प्रकारे इथे सर्व चॉकलेट आपले बनवून तयार आहेत. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझी ही चॉकलेटची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि तुम्हीही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. जर तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे जेव्हा कधी मी माझा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वप्रथम तुम्हाला व्हिडिओची लिंक मिळेल आणि तुम्ही व्हिडिओ फ्रीमध्ये पाहू शकता. तर फ्रेंड्स, भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. तोपर्यंत टाटा, बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ. आणि पुन्हा एकदा माझ्या सर्व बालगोपालांना बालदिनानिमित्त खूप खूप मनापासून गोड शुभेच्छा.